राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही तडकाफडकी राजीनामा. सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनुसार मी पद सोडत आहे. चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया. राजीनामा देताना चाकणकर यांचा ठाम विश्वास. खोट्या आरोपांमुळे वेदना होत असल्याची भावना व्यक्त. अशोक खरात प्रकरणातील कथित संबंधांवरून विरोधकांनी लावून धरली होती राजीनाम्याची मागणी. पक्षातील एक आक्रमक चेहरा असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पक्षातील एक आक्रमक चेहरा असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. माझा खरातच्या गैरकृत्यांशी कोणताही संबंध नाही. तपास पारदर्शक व्हावा. चाकणकर यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. नाशिक न्यायालयाने खरातच्या पोलीस कोठडीत 29 मार्चपर्यंत केली वाढ. तपासाचा फास अधिक घट. ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली आणि राजीनामा पत्राचा फोटो शेअर केला. खरात प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रेष्ठींकडून राजीनाम्याचे निर्देश मिळाल्याची सूत्रांची माहिती. चाकणकरांच्या जागी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची धुरा आता कोणाकडे जाणार? नव्या नावाची उत्सुकता वाढली. रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी स्वेच्छेने आणि तपास प्रक्रियेला सहकार्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये. अशोक खरात प्रकरणातील अशाच वेगवान आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या भरारी पथक न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.